नमस्कार सर्वांना, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा हा व्लॉग रुटीन व्लॉग असणार आहे 8 ते 11 पर्यंतचं माझं रुटीन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सकाळी 8ला उठले, पाणी भरून घेतलं, फ्रेश झाले, त्यानंतर मी देवपूजा करायला घेतले. तर देवपूजा झाल्यानंतर मी पुढची तयारी जसं की घरातली कामं वगैरे आवरायला घेते. तर आज बनवत आहे दोडक्याची भाजी. मस्त दोडका भरलेली दोडक्याची भाजी बनवते. स्वयंपाकाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि फ्रीजमध्ये पण फ्रीजवरती पण तुम्हाला दिसत असेल भरपूर पसारा असा झालेला आहे. ते सुद्धा मला आवरायचं आहे. तर बघू आता आज तरी काही होणार नाही, तरीसुद्धा बऱ्यापैकी मी सगळं काही तिथलं आवरून घेतले. कारण की चौथ्या गुरुवार झाला, ज्या दिवशी उद्यापन केलं त्या दिवशी फ्रीजवरती इतकं सगळं सामान गच्च, पूर्ण फ्रीज जो आहे तर तो पूर्ण वरती असं भरलेलं सगळं काही, इतकं म्हणजे असं सामान पसारा झाला होता. तरीसुद्धा मी सगळं काही आवरून घेतलं आणि मला जे काही वाण मिळालेलं आहे ते सुद्धा मी तिथंच ठेवलेलं आहे. तर आता मला सगळं काही ते आवरून घ्यायचं आहे, म्हणजे तिथलं सगळा पसारा काढायचा आहे. आणि टोप जो आहे तिथे वरती, तर त्याच्यामध्ये सगळी केळीच आहे, तेवढी केळी, टोपभर केळी अशी जमा झालेत. कारण की प्रत्येकजण असं म्हणजे एकमेकाला देतं, तर त्याच्यामुळे अशी भरपूर अशी टोपभर अशी केळी जमा झाली आहेत. तर ते पण एका टोपामध्ये भरून आणि फ्रीजवरती इतकं सगळं होतं सामान, पसारा झाला होता, तो सगळा बऱ्यापैकी मी काढला आहे. आणि वाण वगैरे मिळालेलं सगळं अजूनही तिथेच ठेवलं आहे मी. तर आज जमलं तर किंवा उद्या असं सगळं मी ते आवरून घेते, कारण चांगलं नाही वाटत फ्रीजवरती इतका सगळा पसारा ठेवलेला. तर आज किंवा उद्या ते सगळं आवरून घेईन. तर आता इथे मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे. जसं की सगळी तयारी मी करून घेतली होती स्वयंपाकाची. चपातीसाठी पीठ मळून ठेवलं आहे, भाजी बनवेपर्यंत पीठसुद्धा छान मुरेल. आज बनवत आहे दोडक्याची भाजी. तर दोडक्याची वरची साल काढून घेतली, मस्त दोडके कट करून घेतले 4 भाग असे. आणि शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, हळद, मीठ असं घालून छान तयार करून मी दोडक्यामध्ये भरून मस्त भरल्या दोडक्याची भाजी बनवते. तर आपण दोडक्याची वरची साल जी आहे तर ती काढून आपण टाकून देतो, कारण मी तर टाकून देते, पण काही जणी त्याचंसुद्धा भाजी बनवतात किंवा त्याचं आपलं ठेचा असतो तर त्याच्यामध्ये त्याचा वापर करून मस्त दोडक्याचा ठेचा असं बनवलं जातं. तर नक्की मी सुद्धा कधीतरी ते ट्राय करेन. बघितलं आहे मी ते कसं बनवायचं, तर कधीतरी नक्कीच तसंसुद्धा बनवून बघेन, पण याआधी मी कधी तसं बनवलं नाही. तर ती वरची साल मी नेहमी टाकून देते, पण पुढे कधीतरी बनवून बघेन कसं होतं तो ठेचा, दोडक्याचा ठेचा. तर चला मग आता पटपट अशी भाजी बनवून घेते. भाजी होईपर्यंत चपात्यांचं पीठसुद्धा मळून होईल. तर सकाळीच 8ला उठले होते. सेकंड शिफ्ट असली ह्यांची की सकाळी लवकर उठायची काही घाई गडबड नसते, अगदी निवांत असतं. फर्स्ट असली की मग सकाळी 5ला उठायला लागतं, सेकंड असली की मग निवांत उठते 8 वाजेपर्यंत. 8ला पाणी येतं त्यामुळे उठायला लागतं. आणि मग पाणी वगैरे भरून घेतलं आणि फ्रेश झाले. सगळं काही घरातले अजून कामं आवरायची आहेत मला. सर्वात आधी मी स्वयंपाकच करायला घेतलेला आहे, कारण एकदा का स्वयंपाक झाला म्हणजेच किचनमधली पूर्ण कामं आवरलीत की मग बाकीची कामं सगळी आवरून घेता येतात. आणि मला तर पहिला सगळ्यात आधी स्वयंपाकच करून घ्यावा लागतो, कारण डब्बा असतो त्यामुळे. आणि त्यानंतरच मग मी बाकीची सगळी कामं असतील तर ती सगळी आवरून घेते. आणि आता मस्त, आणि जास्त तर डब्बा असल्यामुळे मी जास्त भाज्या या सगळ्या सुक्याच भाज्या बनवते. आणि पावट्याची पण भाजी बनवली, दोडक्याची भाजी, पावट्याची भाजी, अशा आज 2-2 भाज्या सुक्याच बनवल्यात मी. नाहीतर एक पातळ भाजी, एक सुकी भाजी अशी बनवते. पण आता संध्याकाळचं असं असतं, सुकी भाजी आणि रस्सा भाजी असं, आमटी एक आणि सुकी भाजी असं एक संध्याकाळचं असतं. पण सकाळी जास्त तर तसं काही मी बनवत नाही, कारण की सकाळचं कसं डब्बा असल्यामुळे जास्त अशा सुक्या भाज्याच बनवते मी, डब्बा असल्यामुळे. तर पावट्याची आज सकाळी 2-2 सुक्या भाज्या बनवल्यात. पावटा पण बनवला आहे. पावटा कसा नाश्त्याला केला आहे, म्हणजे चपाती भाजी, आणि दोडका केला आहे तो डब्यासाठी बनवला आहे. तर भाजी बनवून घेतली. आता इथे पटपट अशी चपाती बनवून घेते. तर चपातीचं पीठ मी आत्ताच मळून घेतलेलं आहे. तर थोडंसं पीठ पातळ झालेलं, तर म्हणजेच बाकीचं सगळं आवरेपर्यंत पीठ थोडंसं पातळ झालं.
पातळ म्हणजे माझं कसं आहे, मला जास्त पीठ पातळ झालं की चपाती मला लाटता येत नाही. अगदी मीडियम पाहिजे, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही. तर पीठ थोडंसं पातळ झालं तर ठीक आहे, पटपट अशा मी चपात्या लाटून घेतल्या. आणि रोजच म्हणजे मी थोडंसं एका छोट्या डब्यामध्ये असं पीठ काढून ठेवलेलं आहे, म्हणजे कोरडं पीठ चपातीला लावण्यासाठी. कारण की कसं होतं, म्हणजेच रोज चपात्या असतात सकाळी बनवायच्या, त्यामुळे मग रोजच ते थोडं पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं, परत डब्यामध्ये टाकायचं असं होतं. त्यामुळे मग मी एक छोटा प्लॅस्टिकचा डब्बा केलेला आहे, म्हणजेच की आपण चपाती करते वेळी चपातीला लावण्यासाठी पीठ जे आहे तर ते असं एका छोट्या डब्यामध्ये मी साईडला काढून घेतलेलं आहे, जेणेकरून म्हणजे कसं सोपं पडेल. नाहीतरी मग ते सारखं परातीमध्ये थोडं पीठ काढायचं, चपाती झाली की परत त्या डब्यामध्ये भरून ठेवायचं असं होतं. त्यामुळे मग मी एका प्लॅस्टिकचा डब्बा सेपरेटच असं त्या कोरड्या पिठासाठी केलेला आहे. तर पटपट असं मी चपात्या करून घेते. आणि जास्त मला तरी वाटतं फ्रीजमध्ये आपण पीठ मळून ठेवतो त्यावेळी चपाती जास्त चांगली येते असं मला वाटतं. कारण की कसं होतं, आता नुकतंच पीठ असं फ्रेश पीठ मळून घेतलं ना की चपाती कधी कधी येते, कधी कधी चपातीचं काठ चिरतं असं होतं. आणि फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवलं ना की चपातीचं काठही चिरत नाही आणि काहीच होत नाही, अगदी चपाती चांगली येते. तर सकाळची गडबड असली ना, सकाळी 5ला जरी उठायचं असेल ना, तर त्यावेळी मी चपातीचं पीठ रात्रीच मळून ठेवते. कारण सकाळी 5ला उठल्यानंतर चपातीचं पीठ मळणं, भाजी निवडून वगैरे ठेवणं तर होत नाही सकाळचं 5 वाजता. त्यामुळे मग सकाळी 5ला असेल त्यावेळी मी रात्रीच चपात्यांचं पीठ मळून ठेवते. पण आता काही इतकी गडबड नव्हती, त्यामुळे मग मी आत्ताच करते वेळी चपात्याचं पीठ मळून चपाती करून घेतली. नाहीतरी मग 5ला असेल तर मग रात्रीच पीठ मळून ठेवते. स्वयंपाक पूर्ण झाला माझा आवरून. त्यानंतर इथे मी किचन आवरायला घेतले, म्हणजेच की शेगडी, किचन कट्टा वगैरे सगळं काही साबणाने घासून अगदी स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेते. तर आता धुवून वगैरे घेतलेलं नाही आहे मी, कारण की इतकं किचन घाण झालेलं नव्हतं. नाहीतरी मग सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम किचन पूर्ण स्वच्छ पाण्याने मी धुवून काढते. त्यामुळे मग सारखं सारखं पण पाणी टाकून धुवायला नको वाटतं, कारण मग ते पाणी म्हणजे कसं शेगडीमध्ये असं पाणी जातं आतमध्ये, आणि मग त्यामुळे मग मी जास्त पाणी टाकून इतकं धुवत नाही. एक टाईम सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम धुते. नाहीतर मग घाण झालं नसलं की फक्त साबणाने घासायचं आणि ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं, बस एवढंच करते. तर आता इथे इतकं काही किचन घाण झालेलं नव्हतं. आणि चपाती केली ना की चपातीचं पूर्ण पीठ सगळं किचनभर पडतंच आणि किचन घाण होतंच. बाकीचा स्वयंपाक करताना इतकं घाण होत नाही माझं किचन, कारण मी अगदी इतकं जास्त घाण होईल असं मी करतच नाही, अगदी व्यवस्थित असतं. कारण मला जास्त घाण केलेलं आवडत नाही, त्यामुळे मग मी अगदी व्यवस्थित असं बाकीचं स्वयंपाक म्हणजे भाजी, आमटी, भात वगैरे असेल तर ते सगळं करताना इतकं किचन घाण होत नाही. पण चपाती करत असताना पीठ सगळीकडे सांडतं आणि किचन चपाती भाकरी करत असताना जास्त किचन घाण होतं. तर आता ते पूर्ण स्वयंपाक झाला, किचन पूर्ण स्वच्छ घासून अगदी क्लीन करून घेते. त्यानंतर मला बाकीची घरातली पण कामं आवरायची आहेत. तर इथे मस्त भरल्या दोडक्याची भाजी बनवली आणि चपाती झालेली आहे. पूर्ण स्वयंपाक झाला आहे माझा. स्वयंपाक केलेली भांडी होती, थोडीशी भांडी पण घासून घेतली. आता परत नाश्ता केल्यानंतर परत नाश्त्याची भांडी पडणारच होती, तरीसुद्धा मी घासून घेतली. भांडी थोडीच होती तर, कारण नंतर जास्त भांडी पडतात, त्यामुळे मग मी काय करते, जशी पडतील तशी थोडी थोडी भांडी घासून घेत राहते. कारण मग ती किचनवरती मला ती तशीच घाण भांडी ठेवायला नको वाटतं. त्यामुळे मग जशी थोडी थोडी भांडी पडत राहतील तशी मी घासून घेते. तर इथे पावट्याची भाजी मी नाश्त्यासाठी बनवली होती, म्हणजेच की नाश्त्यासाठी पावट्याची भाजी आणि डब्यासाठी दोडक्याची भाजी अशी बनवली होती. कारण की पावटा अगदी थोडाच होता, तो डब्याला पण पुरला नसता नाश्त्याला वगैरे. त्यामुळे मग मी नाश्त्यासाठी पावट्याची भाजी अशी बनवली. कारण पावटा आणला होता त्याच्यातला निम्मा पूर्ण किडलेलाच होता आणि थोडाच त्याच्यातला निघाला. त्यामुळे म्हटलं नाश्त्याला ती भाजी बनवून टाकू, कारण मग डब्याला बनवली तर ती पुरली नसती भाजी. कारण त्याच्यातला निम्मा पावटा जो आहे तर तो पूर्ण किडका निघाला आणि टाकूनच मग तो सगळा निम्मा त्याच्यातला टाकण्यातच गेला आणि निम्माच फक्त चांगला होता. तर तो बनवला मी नाश्त्यासाठी आणि ते मस्त आता नाश्ता करून घेतो. चहा बनवला आहे आणि हा कप्पांचा सेट जो आहे तर तो मी कालच काढलेला आहे.
आणि त्याच्यातला 1 कप फुटला. ज्या दिवशी मी काढला त्या दिवशीच त्याच्यातला 1 कप फुटला. माझ्याच चुकीमुळे झालं ते, कारण माझ्याच हातातून ते सटकलं, खाली पडलं आणि पूर्ण तो कप फुटला माझ्याच हातातून. नुकतंच मी तो सेट काढलेला कपांचा आणि ज्या दिवशी काढला त्याच दिवशी त्याच्यातला 1 कप फुटला माझ्यामुळे. तर वापरलाही नव्हता, काहीच नाही, नुकताच काढला आणि लगेच माझ्या हातातून तो कप खाली पडला आणि फुटला देखील. तर म्हणजे असं कसं नवीन असतानाच असं फुटला तर कसं तरी वाटतं. थोड्या दिवस वापरून जुना झाला आहे किंवा काही तर पडलं फुटलं तरी काही नाही वाटत, पण नवीन नुकताच मी काढला होता तो सेट वापरायला. म्हटलं तर बऱ्याच दिवस झालं तर ठेवूनच होता, तर म्हटलं आज काढू. तर नुकताच मी तो सेट काढलेला आणि हातातून माझ्या पडला आणि फुटला. तर म्हटलं जाऊ दे आता. आणि मग 4 ह्याचा सेट होता तो आणि 1 फुटला आणि 3 राहिले असं. तर असो, त्यानंतर मग मी आता घर झाडून घेतलं मी, त्यानंतर घर पुसून घेते. तर एवढं सगळ्यात लास्टला घर पुसायला घेतलं आहे. कधी मग मी हे सगळं सकाळीच आवरून घेते, म्हणजेच जेव्हा बाहेरचं पुसायचं असतं तर तेव्हा मग मी सकाळीच घर पण झाडून स्वच्छ फरशी पुसून घेते फ्रेश होण्याआधी. आणि आत्ता आज काय बाहेरचं पुसलं नाही मी, कारण कालच बाहेरचं पुसून घेतलेलं, त्यामुळे मग मी बाहेरचं आज काही पुसलेलं नाही आहे. तर बाहेरचं पुसायचं असेल तर ते कसं मी सकाळीच बाहेरचं पुसून घेते, त्यावेळेस मग घरातलं पण घर झाडून फरशी सकाळचीच मग पुसते. नाहीतरी मग कधी असं फ्रेश होण्याआधी सगळं काही साफसफाईची कामं असतील तर कधी फ्रेश होण्याआधी सगळं स्वच्छ असं घर आवरून घेते, कधी सगळ्यात लास्टला आवरून घेते असे. तर आज सगळ्यात लास्टला फरशी पुसायला घेतली, कारण की परत मग स्वयंपाक म्हणा किंवा घरातली सगळी कामं हे सगळं झाल्यानंतर लास्टला फरशी पुसली की छान वाटतं. तर आजचा व्लॉग इथंच एंड करते. परत भेटू एका छानशा व्लॉगमध्ये.